हाय फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेशर्सने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस कसा चालू करावा याचे पूर्ण डिटेल्स बघणार आहोत. आता जेव्हा मी फ्रेशर्स म्हणतो तर इथं सगळे नॉन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल, कोणत्याही बॅकग्राऊंडचे कॉन्ट्रॅक्टर्स असू दे किंवा ज्यांना कॉन्ट्रॅक्टिंग लायसन्स काढायचं आहे किंवा जे विचार करतायत किंवा जे 1-2 वर्ष झालीत काढून, ही सगळी लोक फ्रेशर्समध्ये ॲप्लिकेबल आहेत. म्हणून आता याला वेगळ्या रीतीने परत कमेंट्समध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन क्वेश्चन्स नका विचारू की मी नॉन इलेक्ट्रिकल आहे तर मी यात आहे का. तर नॉन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल ज्यांनी लायसन्स काढायचं प्लॅन करतायत, ज्यांनी लायसन्स काढले, ज्यांनी लायसन्स काढून 1-2 वर्ष झाली आहेत पण त्यांना कळत नाही बिझनेस कसा करावा, ही व्हिडिओ डिटेल त्यांच्यासाठी. आता जर का तुम्हाला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचं आहे, ते महाराष्ट्रात असो किंवा कोणत्या जिल्ह्यात असो किंवा पूर्ण इंडियात असो, तर तुम्हाला 2 सेक्शन्समध्ये डिवाइड करता येईल कामांच्या पद्धती. एक म्हणजे प्रायव्हेट वर्क्स आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटचे वर्क्स. यात टेंडर्स वगैरे येतं आणि यात प्रायव्हेटमध्ये आपले इंडस्ट्रीयल, कमर्शियल आणि रेसिडेन्शियल हे वर्क्स येतात. आता मी तुम्हाला आत्तापर्यंत वायरमॅन लायसन्स कसं काढायचं, सुपरवायझर लायसन्स कसं काढायचं आणि कॉन्ट्रॅक्टिंग लायसन्स कसं काढायचं या तिन्ही व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितलं आहेत नॉन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड स्टुडंटसाठी. आता हे लायसन्स तर इझिली निघतात. ही प्रोसेस डेफिनाईट टाईमसाठी असते, कधी ना कधी एंड होणार आहे. त्या पुढे जाऊन जेव्हा हे लायसन्स यूज करायला ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशनची वेळ येते तेव्हा हीच ती वेळ की तुम्ही कामं कोणती करणार. आणि बरेचसे प्रश्न हेच होते की लायसन्स काढलं पुढं काय, वायरमॅन लायसन्स काढलं त्यानंतर काय, किंवा सुपरवायझर लायसन्स काढलं त्यानंतर काय, किंवा कॉन्ट्रॅक्टिंग लायसन्स काढलं 2 वर्ष झाले काम नाही, काम कसं शोधावं, हे असे सगळे बेसिक प्रश्न. तर ही व्हिडिओ हेच सगळं एक्सप्लेन करेन. तर आता मी सुरुवातीला प्रायव्हेट सेक्टर जो आहे त्याच्या नीड्स काय आहेत, त्यात तुम्ही ग्रो कसं करू शकता, आणि त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टर जो आहे त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, त्यात तुम्ही ग्रो कसं करू शकता, आणि दोघांचे कॉमन पॉईंट्स काय आहेत, किंवा जे असेल की फायनान्शियल किती स्ट्रॉंग असलं पाहिजे तुम्ही, का मॅनेजमेंट कशी राहिली पाहिजे, हे जे काही दोघांचे कॉमन पॉईंट्स असतील या सिमिलॅरिटीज पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता प्रायव्हेट सेक्टरचं पहिलं बघूयात. आधी प्रायव्हेट सेक्टर समजून घेऊयात. प्रायव्हेट सेक्टरमध्ये 3 सेक्शन्स करता येतील. इंडस्ट्रीयल कामं, कमर्शियल कामं म्हणजे कॉम्प्लेक्सेस, मॉल्स, शॉपिंग मॉल्स किंवा ऑफिस स्पेसेस असले, त्यानंतर रेसिडेन्शियल्स, फ्लॅट्स, बंगलोज वगैरे वगैरे. आता या तिन्हींमध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करू शकतात, डिपेंड ऑन इट्स नेचर ऑफ एक्सपर्टीज. तुम्ही आधी एक्सपिरियन्स कसाचा किंवा तुमची आवड काय, कोणत्या क्षेत्रात काम करायची, त्याच्या आधारे तुम्ही तिन्ही क्षेत्रात काम करू शकतात. रेसिडेन्शियलला जनरली लो व्होल्टेजची कामं असतात सगळी, कमर्शियलला पण लो व्होल्टेज आणि क्वचित ठिकाणी HTची कामं असतात, इंडस्ट्रीयलला बऱ्यापैकी HTची कामं असतात. म्हणून मी आधीच म्हटलं की डिपेंडिंग अपॉन युअर एक्सपर्टीज अँड युअर लाइकिंग यू कॅन वर्क इन एनी ऑफ द फॉलोइंग सेक्टर. आता इथं कामांचं नेचर कसं असतं, सपोज कामं झाली, या तिघांची कॉमन कामं काय आहेत. एकतर केबल लेआउट असेल किंवा वायरिंग असेल, हाऊस वायरिंग असेल, कंड्यूट वायरिंग असेल, इन्स्टॉलेशन्स असतील, नवीन प्रोजेक्ट्स असेल, सपोज नवीन बिल्डिंग बनते किंवा ऑफिस बनते किंवा इंडस्ट्री बनते त्याची कामं, किंवा साईट्स असतील तेच रेसिडेन्शियल साईट्स. त्यानंतर इंडस्ट्रीयलसाठी खासरित्या मेंटेनन्स आणि एमर्जन्सीचे, सपोज मेंटेनन्स, मशीन मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मेंटेनन्स, जसं ट्रान्सफॉर्मर आलं, अर्थिंगचं आलं, ब्रेकर्स आले. आणि दुसरं म्हणजे एमर्जन्सी, सपोज काय फॉल्ट ऑकर झालं इंडस्ट्रीमध्ये किंवा लाईन कट झाली, ट्रान्सफॉर्मर फॉल्टी झालं, हे सगळे एमर्जन्सीमध्ये. आणि तिसरं आणि हे लास्ट वन म्हणजे स्पेशल वर्क्स. स्पेशल वर्क्समध्ये जे सपोज APFC पॅनल जो असेल की तुम्ही पॉवर फॅक्टर इश्यू सॉल्व्ह करताय किंवा हार्मोनिक्स इश्यू सॉल्व्ह करताय किंवा आणखीन असेच रिलेटेड जे काही इश्यूज येत असतील एका प्लांटमध्ये किंवा एका सोसायटीमध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करताय, तर ते सगळं स्पेशल वर्क्समध्ये आले. ही जनरल कामं असतात प्रायव्हेट सेक्टरमधली. आणखीन एक जे असतं म्हणजे ते असतं MSEBची कामं. म्हणजे सपोज कोणाला कंपनीला HT सप्लाय पाहिजे नवीन, हे ॲज अ कॉन्ट्रॅक्टर तुम्ही, हे खूप चांगलं आहे ॲक्च्युली करायला. 1.3 अंतर्गत केलं तर तुमचा लर्निंग आणि वर्किंग स्कोप पण बराचसा वाढतो. HT सप्लाय पाहिजे असेल, LT सप्लाय पाहिजे असेल, ॲडिशनल लोड पाहिजे असेल किंवा रिडक्शन इन लोड पाहिजे असेल किंवा ॲन्युअल अर्थिंगचं टेस्टिंग करायचं असतील, ही सगळी जी आहेत MSEB रिलेटेड,
ही पण तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट सेक्टरमध्ये करू शकता. आता बऱ्याचदा कन्फ्युजन असं होतं की जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तेव्हा बऱ्याच जणांना ते इंडिव्हिज्युअल वाटतं. तर ते पण मी आज क्लॅरिफाय करतो की एकतर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून करू शकता किंवा तुम्ही ॲज अ कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी म्हणून करू शकता. आता हे फ्रीलान्सर काय किंवा कंपनी म्हणजे काय, फ्रीलान्सर म्हणजे काय, हे बघा. फ्रीलान्सर हा काही नवीन शब्द नाही आहे. सपोज तुम्हाला घरात टीव्ही बसवायचा आहे, त्याला ब्रॅकेट लावायचे आहेत, वायरिंग करून टीव्ही चालू करायचा आहे. तर तुम्ही काय करता, थोडी ना तुम्ही एका कंपनीत जाऊन कोटेशन मागवता आणि काम करता. एक लोकल वायरमन पकडता, त्याला तुमची रिक्वायरमेंट सांगता, तो येतो, ड्रिलिंग करतो, क्लॅम्प्स बसवतो, त्यावर टीव्ही माउंट करतो, वायरिंग करून टीव्ही चालू करतो. आता तो येतो 1-2 तासासाठी, त्याचं काम करतो, निघून जातो. हा जो नेचर ऑफ वर्क आहे यालाच फॉरेनमध्ये फ्रीलान्सिंग असं म्हणतात. फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीशी किंवा कुठेही बांधील नसता. तुम्ही कधीही कुठेही एका सर्टन अमाऊंटला एक सर्टन काम करून देऊ शकता. ही फ्रीलान्सिंग कन्सेप्ट झाली. आणि दुसरी म्हणजे कंपनी झाली. सपोज तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात पण तुम्ही ट्रान्सफॉर्मरचा खूप एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आणि तुम्ही एक ट्रान्सफॉर्मर बनवायची कंपनी टाकली किंवा ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्सची कंपनी टाकली. आता तुम्ही ॲज अ कंपनी लाईट बल्ब बसवायला तरी येणार नाही. मग ही कंपनी झाली कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ट्रान्सफॉर्मरची. असा फरक समजा. आता या दोन्हीत तुम्हाला चूज करायचं आहे की तुम्हाला ॲज अ कंपनी काम करायचं आहे किंवा ॲज अ फ्रीलान्सर काम करायचं आहे. आता तिसरी एक टर्म आहे इथं सब कॉन्ट्रॅक्ट. तर सब कॉन्ट्रॅक्ट कंपनी पण घेते, फ्रीलान्सर पण घेते. फ्रीलान्सर सब कॉन्ट्रॅक्ट कसं घेईल, सपोज हा फ्रीलान्सर लेबर कॉन्ट्रॅक्टर असेल तर हे. आता फ्रीलान्समध्ये होतं एक की तुम्हाला इथं नॉलेज असणं गरज आहे खूप. म्हणजे असं नाही की तुम्ही लायसन्स काढला आणि झाले फ्रीलान्सर लगेच तुम्हाला लोक बोलवतील, नाही. हेच मी आता पुढच्या ह्याच्यात डिस्कस करणार आहे. आता प्रायव्हेट वर्क्स करायच्या आधी हे 3 गोष्टी किंवा प्रायव्हेट वर्क्स करताना या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या. सगळ्यात आधी लर्निंग. तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्हाला त्यात डीप नॉलेज पाहिजे. वरवरचा घेऊन उपयोग नाही त्याचा फारसा, कारण की तिथं फॉल्ट झाला आणि तुम्ही ते काम कंप्लीट नाही करू शकले की तुमचं नेगेटिव्ह मार्किंग झालं त्या ठिकाणी. तर आता लर्निंगला आता सपोज तुम्ही कोणतीही डिग्री असू दे, डिप्लोमा असू दे, काही घेणं देणं नाही मला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर का प्रायव्हेटमध्ये इलेक्ट्रिकलची कामं करायची तर त्यासाठी लर्निंग काय केली पाहिजे, तुम्ही एक क्षेत्र निवडा. इलेक्ट्रिकल खूप वास्ट फील्ड आहे. तुम्हाला HT मध्ये कामं करायचं ते निवडा, LT मध्ये करायचं ते निवडा, इन्स्टॉलेशनची करायची ती निवडा. लर्निंगमध्ये का किंवा सब कॉन्ट्रॅक्टिंग करायची तरी ते आधी लर्न करा. लर्निंग तर ती कशी करता येईल. बरेच जण बोलतात की आम्ही हे कसं शिकू ते कसं शिकू. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट. सगळ्यात आधी जॉब्स करा. कोण पैसा नसेल देत, फ्रीमध्ये जॉब करा. तेही होत नसेल कुठंतरी इंटर्नशिप शोधा. जर का तुम्ही खूप गावाच्या ठिकाणी हे 3 गोष्टी अवेलेबल नसतील, ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सेस करा. हेही होत नसेल, एखादा लोकल वायरमन किंवा कोण ना कोणतरी इलेक्ट्रिकलचा असतोच प्रत्येक ठिकाणी, त्याच्या अंडरमध्ये काम करा. आणि हे काम करताना फक्त प्रॅक्टिकल नॉलेज असा जो एक प्रकारे ते नाही, तुम्हाला थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. का सपोज एक्झाम्पल घ्या, तुम्हाला अर्थिंग टेस्ट करता येत आहेत, अर्थ टेस्ट रिपोर्ट्स तुम्ही जनरेट केले, पण तुम्हाला माहितीच नाही आहे अर्थिंगच्या IS कोडप्रमाणे किंवा इंडियन इलेक्ट्रिसिटी कोडप्रमाणे ॲक्सेप्टेबल व्हॅल्यूज काय पाहिजेत, तर ते पण उपयोगाचं नाही. म्हणून थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज हे लर्निंग करतानाच ठेवा. इथं तुम्ही 2, 3, 4 जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुम्ही आता ते काम बिना कोणत्या सुपरविजनचं आरामात करू शकता तोपर्यंत हे लर्न करा. आता एकदा लर्निंग झाली की तुम्ही लगेच तुमचं काय सुपरवायझर लायसन्स असेल, कॉन्ट्रॅक्टर लायसन्स असेल, लायसन्सेस काढून घ्या. लायसन्सेस प्रायव्हेटमध्ये पण लागतात. याच्यात तर अख्ख्या मी डिटेल व्हिडिओज तुम्हाला सांगितलेलेच आहेत. त्यानंतर ही झाली लर्निंगची प्रोसेस. हे काम येणं, काम भेटणं आणि मॅनेजमेंट म्हणजे काम करणं. काम भेटणं म्हणजे मार्केटिंग. आता मी मार्केटिंगचं एक सांगतो. बरेच जण बोलतात की कामं शोधायची कुठं. आता हा ॲक्च्युली आपलं खूप अनऑर्गनाइज सेक्टर असल्यामुळं असं काही त्याला पर्टिक्युलर पेपर्स नाही आहेत किंवा ब्लॉग्स नाही आहेत किंवा काहीच असं एक डिफाईन्ड नाही आहे की तिथं गेल्यावर तुम्हाला आजूबाजूची कामं कळतील.
पण यालाच जर का तुम्ही एक थोडंसं स्टडी करून नॅरो डाऊन केलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही या 3 गोष्टींनी करू शकता. जसं की सपोज एक असते ती माउथ पब्लिसिटी, ही खूप जुनी मेथड आहे पण हायली इफेक्टिव्ह. दुसरी म्हणजे प्रिंट पब्लिसिटी, जसं की पेपर्स पॅम्पलेट्समध्ये हे करणं. आणि तिसरं म्हणजे ऑनलाईन पब्लिसिटी. आता एक एक बघूयात आपण. सगळ्यात आधी माउथ टू माउथ पब्लिसिटी. आता तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर आहे, गावात तुमच्या 2च कॉन्ट्रॅक्टर आहेत. माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणजे ही कामं बऱ्याच जणांना कळत नाहीत ना, तुम्ही सांगू शकत, फक्त दाखवू शकता, ते पण करतानीच. मग तुम्ही 2 कॉन्ट्रॅक्टर झाले. आता हा कॉन्ट्रॅक्टर दुसरा कॉन्ट्रॅक्टर जेव्हा ओव्हरलोड असेल तो निश्चितच त्याची अर्धी कामं तुम्हाला देईल. म्हणजे ही झाली तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी. तसंच जर का तुम्ही लार्ज स्केलवर विचार केला तर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स असतात, बिझनेस फोरम्स असतात किंवा कंपनीचे ग्रुप्स असतात. ऑर्गनायझेशन्समध्ये जसं की इकॅम, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र, किंवा BNI असेल, किंवा आणखीन बरेचसे तुमचे लोकल ऑर्गनायझेशन्स असतील. तिथं तुम्ही पार्टिसिपेट करून कॉन्टॅक्ट्स वाढवू शकता. दुसरं म्हणजे प्रिंट पब्लिसिटी. प्रिंट पब्लिसिटी म्हणजे तुम्ही न्यूजपेपरला ॲड देऊ शकता किंवा फ्लेक्स लावू शकता किंवा पॅम्पलेट्स डिस्ट्रीब्यूट करू शकता. तिसरं आणि हायली इफेक्टिव्ह सध्याच्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात तर मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑनलाईन जितका भर देता येईल तेवढा करा. जसं की तुम्ही ऑनलाईन सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता किंवा बऱ्याच जणांनी ॲप पण बनवलेत, इलेक्ट्रिशियन ॲप्स म्हणा किंवा सर्व्हिसेस प्रोव्हायडर ॲप्स म्हणा, किंवा ट्विटर्सवर करा, फेसबुकवर करा. यात ऑनलाईनमध्ये अख्खी तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी पण हे जे मार्केटिंग म्हणता येईल किंवा आणखीन काय म्हणता येईल, नॉलेज स्प्रेडिंग, हे यूट्यूबच्या माध्यमाने करतो. सपोज मी हे करत नसतो तर आज मी तुमच्यापर्यंत कधी पोचलोच नसतो. म्हणजे मी केपेबल असून विदाऊट मार्केट नसल्यामुळं फेल चाललो आहे. मग हेच आहे, तुम्ही 100% नॉलेजेबल असून 100% एफिशियन्सीने काम करतात, पण हे तुम्ही ॲटलिस्ट तुमच्या एरियातल्या 90% लोकांना तरी सांगितलं पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्हाला अर्धी कामं तरी मिळतील. म्हणजे लोकांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहात तर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर ओळखलं तरी पाहिजे आधी. तेव्हा तुमचा ते ॲटलिस्ट विचार करतील की हा याला पण आपण बोलू काम द्यायच्या आधी, कोटेशन्स वगैरे घ्यायला. तर हे झालं मार्केटिंगचं. आता मार्केटिंगला हे तर बेसिक लेआउट्स आहेत. तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी फिट होतीये ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तिसरं म्हणजे आता हे झालं काम येणं, हे झालं काम घेणं. आणि मार्केटिंग म्हणजे मॅनेजमेंट. थर्ड पॉईंट, मॅनेजमेंट म्हणजे काम करणं किंवा ते वाढवत राहणं पुढं जाऊन ॲज अ कंपनी किंवा ॲज अ फ्रीलॅन्सर, ॲज अन इंडिव्हिज्युअल. आता मॅनेजमेंट जेव्हा बोलतो तेव्हा 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. मेन, मनी अँड मटेरियल. या 3 गोष्टी नसतील, तुम्ही हे 2 कितीही व्यवस्थित करा, काही उपयोग नाही, तुमची कामं कधीच होणार नाहीत. आता हे जे असतात हे एकाच गोष्टीशी बाउंडेड असतात, ते म्हणजे टाईम. मेन इतकी ऑप्टिमम आणायची की काम वेळेत झालं पाहिजे, पैसे इतके लावायचे की काम वेळेत झालं पाहिजे, आणि मटेरियल इतकं पाहिजे की काम वेळेत झालं पाहिजे. मेन, मनी, मटेरियल हे तिघांची लिंक प्रोसेस आहे अख्खी. ही चेन जर का तुमची, हे सपोज असे 3 गिअर्स असतील आणि ही चेन आहे तुमच्या कामाची, हे तिन्ही गिअर्स फिरणं गरजेचं आहे, मेन, मनी, मटेरियल. तेव्हा तुमचं ते काम बरोबर होईल. आता गव्हर्नमेंटची कामं किंवा गव्हर्नमेंट सेक्टरचे कामं कशी करायची. सगळ्यात आधी गव्हर्नमेंट सेक्टर म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी तुमच्यात खूप पाहिजे. इथं असं तुम्हाला कोण एकदम सिल्वर प्लॅटरमध्ये कामं आणून देणार नाही. इथं अक्षरशः कॉम्पिटिशन असते. म्हणजे एक काम असेल तर हजारो बिडर्स असतात टेंडर्सचे. एक टेंडर असेल तर हजारो बिडर्स. या हजारो बिडर्स 999 लोकांना तुम्हाला हरवायचं असतं, तेव्हा जाऊन तुम्हाला ते काम भेटतं. पण इथं एक चांगलं असतं की गव्हर्नमेंट तुम्हाला वर्षाची जेवढी कामं आहे ते जूनपर्यंत तुम्हाला दाखवते की हे काम आहे. इथं तुम्हाला कामं आहे हे कळतात, तुम्हाला दुसरीकडे फिरत बसायची गरज नाही आहे. पण त्याच्यासाठी पाहिजे तर रिस्क टेकिंग ॲबिलिटी, आणि हे असले तर या कामांनी तुमच्या बिझनेसला वेग खूप येऊ शकतो, ज्याला आपण ग्रोथ पण म्हणू शकतो किंवा स्पीड. आता ते करण्यासाठी कशी तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ॲटलिस्ट माझ्या पद्धतीने. सगळ्यात आधी तुम्हाला जर का तुम्हाला 100% शुअर आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटचीच कामं करायची, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा सब कॉन्ट्रॅक्टरकडे 1, 2, 3 जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसा एक्सपिरियन्स असलाच पाहिजे.
आता हा एक्सपिरियन्स का? तुम्हाला मी किस्सा सांगतो. माओ चायनाचा लीडर होता, किंवा त्याच्याही आधी जर का थोडं गेलं, इंडिया आणि चायना 1950s 1960s ॲग्रिकल्चरल इकॉनॉमीज होते, दोघं सेम लेवलला होते. पण त्या काळी माओ हा चायनीज लीडर होता. त्यांनी काय केलं, त्याची स्ट्रॅटेजी, तो US ला गेला, तिकडच्या इंडस्ट्रियलिस्ट लोकांना भेटला, पॉलिटिशियन्सला भेटला, तिकडच्या कंपन्यांना अगदी त्यांनी चीप लेबर म्हणजे इतपत म्हटलं की बिना पैशाचं आमचं लोक तुमच्या इथं 12-12 तास काम करतील. आता असं का म्हटलं, यालाही कारणं होती त्यामागं. मग हे त्यांना लुक्रेट म्हणजे चांगली अशी खूप टेम्पटिंग डील दिली. त्यामुळं बऱ्याचशा US कंपन्या चायनामध्ये आल्या, सेटअप केलं, टॅक्स फ्री, लोक फ्री, पगारी कमी, लेबर लॉज नाहीत, हे ते म्हणून चायना एक US कंपन्या आल्या. आणि त्याच मावने तिकडच्या लोकांना सांगितलं 2-3 वर्षात जेवढी टेक्नॉलॉजी या कंपन्यांमधून घेता येईल तेवढी टेक्नॉलॉजी ऑब्झर्व करा आणि स्वतःच्या कंपन्या तयार करा. म्हणजे बेसिकली त्यांनी केलं हेच, फक्त टेक्नॉलॉजी उचलली, नो हाऊ. म्हणून त्याच बेसिसवर आज ज्या कंपन्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे चायनाने किती वर्ल्डला कब्जा केलाय. तर तसंच हे जे 1-2-3 वर्ष असतील, इथं मला माहिती आहे पे स्केल कमी असते, इश्यूज असतात, साईट वर्क जास्त आहे, पेपर वर्क जास्त आहे, जे काही असेल, जर का तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं आहे तर इथं तुम्ही चायनासारखं खेळलं पाहिजे, ती स्ट्रॅटेजी केली पाहिजे. 1-2-3 वर्षात तुम्ही कॉन्टॅक्ट्स घ्या, लेबर्स घ्या, ऑफिसर्सचे कॉन्टॅक्ट्स घ्या, किंवा यांची स्ट्रॅटेजी कॉपी करा, सगळे यांचं नोहाऊ इथून उचला. एकदा की तुम्हाला कळायला हा आता मी या लेवलला आहे की ॲटलिस्ट कामं तरी घेऊ शकतो, लगेचच तुमची बॅकएंडनी एक स्टेप चालू झाली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही तुमचे लायसन्सेस आणि सगळं पेपरवर्क क्लिअर करा. आता हे लायसन्सेस काय, पेपरवर्क काय, ते कसं करतात, केव्हा करतात, खर्च किती येतो आणि हे किती येतं, हे सगळं मी तुम्हाला सांगितले. तरी आणखीन काही इश्यू असेल मला कॉन्टॅक्ट करा, डिस्टर्ब करा, पण तुमची कामं करून घ्या. तिसरं, जास्तीत जास्त टेंडर्सला अप्लाय करा. टेंडर्सचं एकच नेचर आहे, द मोर यू अप्लाय द मोर चान्सेस आर दॅट यू विल गेट अवॉर्डेड दॅट टेंडर. म्हणजे जेवढं तुम्ही अप्लाय करसाल तेवढं तुमचे चान्सेस वाढतात टेंडर भेटण्याचे, म्हणून ते जास्तीत जास्त अप्लाय करायचं. आता याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याबाबत मला आणखीन एक दुसरा व्हिडिओ बनवायला लागेल, कारण नाहीतर खूप मोठं होईल. मला बेसिक टर्म्स, बऱ्याच जणांना बेसिक टर्म्स पण माहिती नाही आहेत, त्यांनी कधी कामच नाहीत केली कुठं, आणि लगेच त्यांना जम्पिंग करायचं आहे टेंडर्स घ्यायला. तर असं होत नाही, इथं तुम्हाला स्ट्रॅटेजी किंवा कामच करावं लागतं. आणि फोर्थ, जो की दोघांना कॉमन पॉईंट आहे, ते प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो, मॅनेजमेंट, मॅन मनी मटेरियल. आणि हे एकाशी गोष्टीचे बाउंडेड असेल किंवा बांधील असेल ते म्हणजे टाईम. दोघांचे टाईमली कम्प्लिशन असतात प्रोजेक्टचे, किती माणसं आली पाहिजे, किती पैसे तुम्ही ठेवले पाहिजेत, मटेरियल किती पाहिजेत आणि टाईम किती लागणार. आता एक प्रश्न खूप कॉमन आहे, माणसं म्हणजे स्किल लेबर कुठून आणायचा, दुसरा म्हणजे हेसाठी जो मनी लागतो, पैसा लागतो, तो कसा उभा करायचा, आणि तिसरा म्हणजे मटेरियल जे लागतं ते कसं उभा करायचं. आता मेन तर तुम्हाला इकडनंच भेटेल, हे जे तुम्ही 1-2 वर्ष काम करचाल, काही ना काही लोक कॉन्टॅक्टमध्ये येतील, हेच तुमचं स्किल लेबर. मनी हे तुम्ही फिगर आउट करा, ही तुमची स्ट्रॅटेजी, प्रत्येकाची वैयक्तिक स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे कसं हे करायचं. आणि मटेरियल, इथं तुम्ही कामं करता, कोण ना कोणतरी डीलर्स, रिटेलर्स, मॅन्युफॅक्चरर्स कॉन्टॅक्टमध्ये असेल, हेच तुमचे मटेरियलवाले. आणि काय, टाईम तर ऑलरेडी गव्हर्नमेंटनेच दिलेला असतो. तर एकदम बेसिक बघितलं तर दोन्ही सेक्टर्सचं मी वर्किंग स्ट्रॅटेजीज हे सगळं एक्सप्लेन केलं. तुम्ही कसं काय यात एंट्री करू शकता, एंट्री पॉईंट तर मी तुम्हाला दिलेला आहे. आता पुढचा जो असेल ते म्हणजे बेनिफिट्स. हे दोन्ही सेक्टर्सला कॉमन आहे. बेनिफिट्स काय, तुम्ही जर का व्यवस्थित केलं तर तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल ग्रो होचाल. दुसरं म्हणजे अर्निंग चांगली होईल. आणि तिसरं म्हणजे फेम. या सेक्टरमध्ये फेम बरीच असते. सपोज L&T घ्या, आज कोणाला L&Tचे नाव माहीत नाही. L&T कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी पण आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग पण आहे. किंवा तुमचे जे लोकल एरिया कॉन्ट्रॅक्टर्स असतील, तुम्हाला माहिती आहे त्यांचं, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. हे झाले बेनिफिट्स. आता या सेक्शनमध्ये आपण तुमचे सगळे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि त्याचे आन्सर्स मी देणार आहे. आणि ते मी लिटरली इतकं सिरियसली घेतलं की हे बघा, मी प्रत्येकाचे क्वेश्चन्स नोट डाऊन केलेत.
2-3 दिवस त्याच्यावर पॉईंट्स काढून विचार केलाय आणि मगच त्यानंतर मी किंवा इंडस्ट्रीमध्ये जे ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टिंग करतायत त्यांना विचारून मी त्यांचा सल्ला घेऊन हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स मी तुम्हाला देतो. 6 क्वेश्चन्स यातून मी शॉर्टलिस्ट केलेत. खूप चांगले क्वेश्चन्स आणि खूप बेसिक क्वेश्चन्स आणि बऱ्याच जणांना तेच क्वेश्चन्स असतात, त्याचे थोडेसे वेगवेगळे फॉर्म्स. तर आपण आता एक एक तेच बघूयात. तर सगळ्यात आधी फर्स्ट क्वेश्चन यश महाजनचा आहे. हाऊ मच मनी इट विल टेक टू स्टार्ट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कंपनी. तर यश, मी तुम्हाला एकच सांगेन, हा कॉन्ट्रॅक्टर मी आधी पण एक्सप्लेन केलं या व्हिडिओमध्ये, आत्ता पण हा फ्रीलान्सर असतो एक आणि ही म्हणजे कंपनी. आता तुम्ही जो विचारताय तो म्हणजे कंपनी स्टार्ट करायला. आता जनरली एक कंपनी काय असते, त्याला एक ऑफिस असतं, एक्स अमाऊंट ऑफ वर्कर्स असतात, इथं काही तुमच्या टूल्स किंवा मशीन्स असतील आणि इथं काही तुमचे स्पेशल पर्पज व्हेकल्स असतील, सपोज केबल टेस्टिंग व्हॅन झालं किंवा ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन, तुम्हाला पाहिजे असेल तर, नाहीतर नाही. तर हे एक जर का तुम्हाला एक चांगल्या लेवलने एस्टॅब्लिश करायची आहे तर हा खर्च तर तुम्हाला बेअर करावा लागेल. हा झाला तुमचा स्टेशनरी. दुसरा म्हणजे असतो तुमचे लायसन्सेस, सुपरवायझर लायसन्स असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर लायसन्स असेल किंवा वायरमन लायसन्स होल्डरचा एक व्यक्ती असेल. त्यानंतर डॉक्युमेंटेशनचा खर्च असेल, जसं की उद्योग आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असतील, जीएसटी डिटेल्स असतील, जीएसटी मेंटेन करायला असेल, करंट अकाउंट्स असतील, असे बरेच काही. तर हे टोटल तुम्ही करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल किती येईल. पण जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ॲज अ फ्रीलान्सर करताय तर एक जोक खूप या मार्केटमध्ये प्रिव्हेलंट आहे की आजकाल एक टेस्टर घेऊन, एक साधं टेस्टर घेऊन लोक कॉन्ट्रॅक्टर बनतात. तर तुम्हाला त्या टेस्टरची किंमत तुम्ही जर का विकत घेतला तर तीही कळेल. तर ते सगळे डिपेंड्स की तुम्हाला कसं ॲज अ कंपनी म्हणून जायचंय किंवा टेस्टर घेऊन कॉन्ट्रॅक्टर बनायचंय. तर नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आहे दत्ता तांबे यांचा. ते म्हणतात, आय एम ऑल्सो फ्रेशर सर, ओके, बट आय कांट अंडरस्टँड हाऊ टू स्टार्ट कॉन्ट्रॅक्ट लाईन. तर स्टार्टची जी प्रोसेस आहे मी ऑलरेडी, कॉन्ट्रॅक्ट लाईन म्हणजे तुम्ही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट एखादी चूज करा. स्टार्टची प्रोसेस मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे. आय डू नॉट गेट प्लॅटफॉर्म. एक्झॅक्टली, तुम्ही जर का जॉब केला नाही तर प्लॅटफॉर्म कुठून भेटणार. सर प्लीज गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट कॉन्ट्रॅक्ट लाईन सो वी कॅन स्टार्ट अवर ओन इन्कम ॲटलिस्ट अप टू 15,000 पर मंथ इमिडिएटली. 15K पर मंथ. तर हे दत्ता तांबे म्हणतात हे त्यांचं टार्गेट आहे. आणि लास्टला एक वर्ड वापरला, इमिडिएटली. तर मी एकच सांगेन, इमिडिएटली तर काही तर होत नाही. मग बेटर तुम्ही जॉब वगैरे करा, तिथं तुम्हाला मे बी 15, 20, 25 हजार काय असेल ते मिळेल. पण इमिडिएटली तर या कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये काही नाही आहे. ओके, तर थर्ड क्वेश्चन सुशांत तांबे यांचा. लायसन्स आल्यावर किती डेमध्ये आपण आपला बिझनेस चालू करू शकतो आणि स्टार्टअप कसे करावा. अँड थँक्यू सो मच सर, खूप छान टॉपिक घेऊन येता तुम्ही. तर लायसन्स आल्यावर इमिडिएटली दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमचा बिझनेस किंवा जी कॉन्ट्रॅक्टिंग लाईन असेल ती चालू करू शकता. आणि दुसरं म्हणजे स्टार्टअप कसं करावं. स्टार्टअपचं तर तेच आहे, प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट वर्क्स. यात स्टार्टअप असा काय, एक जे स्टार्टअप कल्चर आहे ते या कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये नाही आहे. इथं तुम्हाला कन्व्हेन्शनल इंडस्ट्री कल्चर प्रमाणेच जावं लागेल. तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विशाल सिंग यांचा आहे. एंड सर दोनों सेक्टर्स के लिए वीडियो बनाइएगा फॉर गवर्नमेंट एंड प्राइवेट सेक्टर, विच इज बेस्ट फॉर फ्रेशर्स कॉन्ट्रॅक्टर्स. तर मी ऑलरेडी सेम क्वेश्चन अगेन प्रायव्हेट आणि पब्लिक एक्सप्लेन केलं तुम्हाला. विच इज बेस्ट. आता बेस्ट हाच क्वेश्चन नाही, सगळे क्वेश्चन्स ॲक्च्युली खूप कंडिशन्सवर डिपेंड असतात. सपोज तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, तुमच्याकडं मॅनेजमेंट म्हणजेच मेन मनी मटेरियल हे किती आहे, आणि चौथं म्हणजे तुम्ही फ्रेशर म्हणजे पहिलेच हे आहात का तुमचे वडील किंवा आणखीन कोण रिलेटिव्स या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहेत. मग तुमचा फॅमिली बिझनेस आहे का काय, हे पण खूप डिपेंड करतं यात. तर या सगळ्यावर. आणि बेस्ट आता मी तर म्हणेन
मी विदाऊट दीज कंडिशन्स असं जज नाही करू शकत किंवा असं इथं हे नाही आहे की वन साईज फिट्स ऑल. हे प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीजनुसार या त्यांचं नॉलेज काय, कसं त्यांचं डोकं चालतं त्यावर सगळं तुम्हीच इनफॅक्ट डिसाईड करा तुम्हाला बेस्ट काय. कारण की सपोज असं एक जनरल बेस्ट असतं की प्रायव्हेट बेस्ट, मग लोकांनी गव्हर्नमेंट टेंडर्सच घेतला नसतं, सगळ्यांनी प्रायव्हेटमध्येच केलं असतं. म्हणून तुम्ही स्वतःहून डिसाईड करा की बेस्ट काय. 5th क्वेश्चन, सचिन अंदळे यांचा, हाऊ कॅन वी गेट टेंडर्स, ॲटलिस्ट हाऊ मेनी मॅन पॉवर रिक्वायर्ड फॉर वर्क. व्हेरी गुड क्वेश्चन. मी तुम्हाला एक रूल सांगितलेला टेंडर्सचा, गव्हर्नमेंटचं सेक्शन जेव्हा मी एक्सप्लेन करत होतो. टेंडर्सचा एक रूल आहे, द मोर यू अप्लाय द मोर चान्सेस ऑफ गेटिंग द टेंडर अवॉर्डेड टू यू. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही अप्लाय करता तेवढे तुमचे चान्सेस वाढतात की तुम्हाला टेंडर मिळतील. मग आता टेंडर कसे मिळतील, अप्लाय करा. आता हे कसे अप्लाय करायचं मला वाटतं असं यांना विचारायचं होतं का काय ह्याच्या पुढे जाऊन. तर तुम्ही काय करा, आता मी तुम्हाला एक जनरल इन्फॉर्मेशन सांगतो की जी लोक यात नवीन असतात ते काय करतात. सगळ्यात आधी आपल्या इथं गव्हर्नमेंट जरी म्हटलं तरी 2 सेक्शन्स आहेत, एक फुल्ली गव्हर्नमेंट आणि एक पब्लिक सेक्टर युनिट्स. फुल्ली गव्हर्नमेंटमध्ये काय येईल, तुमचे 3 स्टेट गव्हर्नमेंटच्या येतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स येतील, झेडपीज, पंचायत समितीज, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि म्युनिसिपल पॅलिटीज. हे झालंय. या सगळ्यांच्या तुम्ही वेबसाईट चेक करा, नोटीस बोर्ड्स चेक करा, हे कुठं काय किती टेंडर्स रिलीज होतात हे सगळे डिटेल अभ्यास करा. दुसरं असतं पब्लिक सेक्टर युनिट्स. पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये काय येईल, जे 8 कोर्स सेक्टर्स आहेत आपले, जसे की रिफायनरी, कोल, क्रूड, सिमेंट, फर्टिलायझर्स, इलेक्ट्रिसिटी, नॅचरल गॅस आणि स्टील, या ज्या 8 कोर सेक्टर्स आहे यात गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा कंपन्या, जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्या महाराष्ट्रात MSEB आहे, नॅचरल गॅसमध्ये काय असेल, स्टीलमध्ये आहे सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, किंवा सिमेंटमध्ये आणखीन काय असतील, रिफायनरीमध्ये तुम्हाला माहिती आहे ONGC आहे, IOCL आहे. तर अशा ज्या काय कंपनीज असतील त्यांच्या वेबसाईट चेक करा, सारखे टेंडर्स तिथं चेक करायचं. आणि महाराष्ट्र पर से बोलायचं झालं तर तुम्हाला एक maha-tenders.gov.in यात महाराष्ट्राच्या PWTचे सगळे टेंडर्स तुम्हाला भेटतील. आता यात तुम्ही आणखीन तुमच्या लेवलला जेवढा रिसर्च करता येईल तेवढा करा, कारण की हे तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे म्हणून तुमचा अभ्यास असणं यात गरजेचं आहे. असं होत नाही की बिना काही याचं तुम्हाला असं नाही गोल्डन प्लॅटरमध्ये कोण येऊन टेंडर्स देईन. नेक्स्ट त्यांचा सब पार्ट काय होता, ॲटलिस्ट हाऊ मेनी मेन पॉवर रिक्वायर्ड फॉर वर्क. आता हे सगळं डिपेंड्स, परत मी म्हणेन या सगळ्या कंडिशन्स तुम्ही वर्क स्पेसिफिक विचारताय, हे डिपेंड्स. सपोज आता 2 किलोमीटर केबल लेईंग असेल आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितलं 2च वायरमन लागतात किंवा 2 सुपरवायझर लागतात, 2 किलोमीटर लाईन टाकायला एकच काय पुरतील. मग तुमचं एक मी सांगेन यात की जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट टेंडर्स अप्लाय करता तेव्हा तुमचं क्वांटिटी अँड एस्टिमेशन हा जो भाग असतो हा एकदम परफेक्ट पाहिजे, कारण की इथं लॉस गेला की तो तुम्हाला होणार आहे, तुम्हाला पे करावं लागणार आहे स्वतःच्या खिशातून. तर सचिन हे एक बेसिक होतं तुमच्यासाठी. आता 6th क्वेश्चन बघूयात आपण. सागर यांचा आहे, त्यांनी जवळजवळ 8 क्वेश्चन विचारले, तुम्हाला दिसतीलच स्क्रीनवर. त्यातला फर्स्ट आहे, हाऊ कॅन फ्रेशर स्टार्ट बिझनेस विदाउट एनी नॉलेज. यू कांट. सागर, विदाउट एनी नॉलेज तुम्ही तरी काम देताल का लोकांना, आणि कसं एक्सपेक्ट करता तुम्ही दुसऱ्यांनी तुम्हाला विदाउट एनी नॉलेज काम द्यावं. ॲटलिस्ट तुम्ही बल्ब बसवायला पण एक इलेक्ट्रिशियन ओळखीचाच बोलवता. जर का तो इलेक्ट्रिशियननी बल्ब बसवला आणि तो साधा फ्लक्च्युएट जरी करायला लागला तरी तुम्ही त्याला पैसे देणार नाही. मग इथं तर तुम्हाला मोठमोठी कामं वगैरे घ्यायची आहेत. सेकंड, हाऊ कॅन वी गेट लेबर फॉर वर्क. कॉन्टॅक्ट्स, जे जॉब करचाल, सब कॉन्ट्रॅक्ट करचाल तिकडे तुमचे कॉन्टॅक्ट्स होतील. फ्रॉम वेअर अ फ्रेशर विल स्टार्ट कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस, ऑलरेडी सांगितलं आहे. 4th one, आता 4th पार्ट,
हाऊ अ फ्रेशर कम्पीट टू एस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्टर्स हू टेक गव्हर्नमेंट ऑर झेड पी कॉन्ट्रॅक्ट्स युझिंग द पॉलिटिकल पॉवर. पॉलिटिकल पॉवर 5-5 वर्षाचे टर्म्स आहेत, ते आता तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी डिवाइस करा. 5th, 6th, 7th, 8th हे सगळे बेसिक क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जॉब करा, तुम्हाला या गोष्टी इझिली सॉर्ट आउट होतील. आता लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन नंबर 7. रोहिल पाटील म्हणतायत, सर तुम्ही एक पोस्ट केली होती की 70% कॉन्ट्रॅक्टर्स महिन्याचे 5,000 पण अर्न करू शकत नाही, त्याचं कारण काय? बरोबर आहे, 70% कॉन्ट्रॅक्टर्स. आता जेव्हा मी 70ला बायफर्गेट करतो तर यात फ्रेशर्स असतात, रिटायर्ड जॉबवाली लोक असतात, ट्रेडर्स येतात, मॅन्युफॅक्चरर्स येतात आणि जो राहतो मायनॉरिटी चंक तो येतो जे खरंच कॉन्ट्रॅक्टिंग करतायत. फ्रेशर्स तुम्ही क्वेश्चन्सवरून कळालेलंच असेल, सगळ्यांना विदाऊट एनी नॉलेज टेंडर्स पाहिजे. कोण विचारलंच नाही टेंडर्सचा अभ्यास कुठून करू, म्हणून तुम्हाला कळलं असेल फ्रेशर्स का नाही करत. यांना तर मोठा डॅश मारा. रिटायर्ड, पेन्शन असती किंवा रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी असती म्हणून हे पण जास्त त्या अर्थी काम नाही करत. ट्रेडर्स बैठे काम पाहिजे सगळ्यांना. मॅन्युफॅक्चरर्स स्पेसिफिक टेंडरला अप्लाय करतात. सपोज ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर तर तो केबल लाईनला का अप्लाय करेल, हा त्यांचा ड्रॉबॅक. मग राहिलं कॉन्ट्रॅक्टर्स, हा जो चंक आहे हा चांगला रन करतो, पण जेव्हा मी टोटल ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तर यांना पण मोजावं लागतं. मग बरेचसे या कॅटेगरीतले लोक नाही रन करू शकत आणि इकडचे पण ज्यांना नॉलेज नाही आहे ते लोक नाही रन करू शकत. आणि होतं काय, कॉन्ट्रॅक्टिंग लाईनला सगळ्यांना वाटतं इझी आहे, पण इथं तुम्हाला कामच करावं लागतं. सपोज तुम्ही पोल उभा करण्याचे कामं घेतले आणि तुमचे लेबर्स झाले नाहीत काही कारणांमुळे, तर तुमची इतपत तयारी किंवा क्षमता असली पाहिजे की तुम्ही स्वतः पोलवर चढून तो पोल कंडक्टर ओढले पाहिजेत, पोल स्वतः एकट्याने उभा केला पाहिजे, तर तुमची कॉन्ट्रॅक्टिंग लाईन चालेल. नाहीतर लेबरच्या भरोश्यावर मग तुमचा उपयोग काय, कारण सगळेजण तेच करतायत. नेक्स्ट क्वेश्चन. स्टार्टिंगला येणारे प्रॉब्लेम म्हणजे कुशल कामगार कसे तयार करायचे, म्हणजे आपली स्वतःची टीम कशी तयार करायची. हा एक चांगला क्वेश्चन आहे, कारण असे होते की काम मिळतात पण कामगार अभावी वेळ लागतो काम पूर्ण करायला, त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन होत नाही. टीम आता एकतर तुम्ही कॉलेज फ्रेंड्स किंवा तुम्ही जो कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करता तिथं तुमचे कॉन्टॅक्ट डेव्हलप होतात. लाईक माइंडेड पीपल जे असतात ज्यांना तुमच्यासारखंच पुढं जायचं आहे त्यांच्यासोबत तुम्ही टीमअप होऊन ते करू शकता. कामगार अभावी वेळ मिळत नाही, कामगारला तेच कॉन्टॅक्ट्स. तुम्ही जो जॉब करता मी आधीच सांगितलं, टेक्नॉलॉजी चायनासारखी तुम्ही तिकडनं ग्रॅब करा. कॉन्टॅक्ट्स, पेपर वर्क्स हे सगळं तिकडनं शिका. हे खूप मोठा पार्ट आहे, हे तुम्ही स्किप केलं तुम्हाला कधीच काय होणार नाही. थर्ड, गव्हर्नमेंटची MSEDCL, PWD, ZP, महानगरपालिका एक्सेट्रा कामासाठी आधी आपल्याकडे पैसे असणे गरजेचं आहे. मग तो पैसा कसा उभा करावा. आता इथं तर काय म्हणतात, एंजल इन्व्हेस्टर असा काही कन्सेप्ट नाहीये किंवा इन्व्हेस्टर्स या कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये नसतात, म्हणून मी तुम्हाला एक स्पेसिफिक रूट देऊ नाही शकत की कसा उभा करावा. हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल लेवलला तुम्ही हा सॉल्व्ह केला पाहिजे. फोर्थ वन, कोणती कामे करू शकतो हे लक्षात ठेवा. SITC, सप्लाय, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग, कमिशनिंग या अंतर्गत जेवढी कामं येतात सगळी तुम्ही करू शकता. तर एवढे मला महत्त्वाचे वाटले क्वेश्चन्स. तरी एक असा यात ड्रॉबॅक आहे की कुणीच मला विचारलं नाही टेंडर्स कसे शिकावे, कसे भरण्याकरता काय करावं, त्याच्या बेसिक कन्सेप्ट कुठून शिकावं. सगळ्यांना 1-2 जणांनी विचारले चांगले क्वेश्चन्स, पण बाकीचं मी मेजॉरिटी जी बघतोय सगळ्यांना झटपट नुसते टेंडर्स पाहिजेत बिना काही अभ्यास केल्या. तर तसं होत नाही. मी इथं काय क्लिकबेट करून किंवा हे करून तुम्हाला फॉल्स एक्सपेक्टेशन्स द्यायला नाहीये. जी रियालिटी आहे रियालिटी, नाहीतर तुम्ही स्वतः या प्रोसेसमध्ये पडा, तुम्हाला कळेलच. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.